तर आज आहे 26 सप्टेंबर, ठीक आहे. म्हणजे परवा आहे MPSCचा पेपर 28 सप्टेंबरला. पण आता काय काय विषय चालू आहे की पुढं जाणार काय काय होणार, आणि अजून तर काही नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. आणि आज रात्रीचीच माझी ट्रेन आहे. आज रात्रीची कोल्हापूरला ट्रेन आहे, जी पुण्यात उद्या संध्याकाळी पोचल. आणि पुण्यात पोचल्यावर उद्या पुण्यात काहीतरी 6:30ला पोचल. आणि माझी उद्या पुण्यातनं रात्री ट्रेन आहे 9:30ला. ती कोल्हापूरमध्ये पोचल 5ला, परवा सकाळी. म्हणजे पेपर दिवशीच 5ला पोचल. मग 5ला मी पोचल्यावर 5 वाजता सकाळी पहाटे पोचल्यावर मी घरी जाईल. घरात जाऊन एक आवरून येईल 8पर्यंत, 8-8:30पर्यंत पेपरला. 8:30पासून एंट्री आहे ना, मग 8:30 ते 9:30 एंट्री आहे. आणि कोल्हापूरमध्ये बिंदू चौकाचा पेपर आपला, त्यामुळं अर्ध्या तासात, अर्ध्या पाऊण तासात तर आपण घरात नाही येतोय, काय विषय नाही, ठीक आहे. म्हणजे हा असा विषय आहे, हा असं सगळं प्लॅनिंग आहे. पण आज असं आहे की MPSC म्हणजे कॅन्सल नाही होणार, पण परत परीक्षा पुढे ढकलायला चान्सेस आहेत. आणि अजून तर यांचं नोटिफिकेशन आलेलं नाही. म्हणजे परवा पेपर आहे, पण अजून आज पोरांना माहीत नाही परवा पेपर होणार आहे का नाही. आणि शक्यता तर आहेच सोडा की पुढंच जाणार आहे. आणि बरोबर पण आहे सोडा, काय तर पूर आल्यावर किती लोकांचं नुकसान होते. किंवा आता हे बाकी ज्यांच्या घरी पूर येत नाही किंवा ज्यांचं शेत बुडत नाही त्यांना हे काय वाटणार नाही, पूर म्हणजे हां असंच आहे. पण ज्यांचं नुकसान झालं आहे तर त्यांना किती ह्यो फटका बसतो हे त्यांचं त्यासनीच माहीत आहे, ठीक आहे. आणि मेन म्हणजे काहीतरी सेंटर वगैरे पण काहीतरी असं काहीतरी झालं आहे, त्यामुळं पण थोडी अडचण आहे. किंवा मराठवाड्यावर पहिल्यांदाच इतका पाऊस झाला आहे म्हणजे पूर येईपर्यंतचा काही वर्षा, ठीक आहे. त्यामुळं ढक्कली तर चांगलं आहे सोडा, त्या विद्यार्थ्यांनी इक्वेलिटी मिळालंच. पण आता दुसरी पण काही जण म्हणणार की MPSCचं असंच आहे, ही नुसतीच परीक्षा पण ढकलल्यात किंवा हे काय एक्झाम पोस्टपोन गँग असं म्हणजे म्हणत असतात. पण कसं आहे माहिती आहे काय, मी जर आता ही विषय नसता, पुराचा विषय नसता किंवा इतकं नुकसान झालं नसतं तर मी म्हटलो असतो की परीक्षा होऊ दे, ठीक आहे. का तर कारणच नाही ना, उगाच क्षुल्लक कारणावर कशाला पुढे ढकलतो. सॉरी, पण आता जरा थोडं जेन्युइन कारण आहे आणि आता वाटते की ढकलायला पाहिजे. पण आता ढकलतात का नाही मला तर माहीत नाही. आणि 5पर्यंत काहीतरी आपल्याला कळेल. आज 5पर्यंत नोटिफिकेशन आलं तर आपण तिकीट कॅन्सल करेल. तिकीट कॅन्सल केलं तरी 50% आपलं पैसे जाणार जाईल. आणि पण माझा म्हणजे वेळ वाचेल. का तर समजा मी तिकडे गेलो, उगाच परीक्षा नाही झाली तर समजा हिने आठवडा किंवा 2 आठवडे पुढे ढकलली तर परत तिकडे 2 आठवडे थांबायला पाहिजे. आणि 2 आठवडे मी कोल्हापूरला थांबलो तर म्हणजे मी तिकडे एन्जॉय बी करू शकणार नाही, का तर पुढे पेपर आहे त्यामुळं. आणि धड अभ्यास पण होणार नाही, जेवढा फोकसनं व्हायला पाहिजे तेवढा फोकसनं. त्यामुळे जे काही व्हायचं आहे ते आजच हिने नोटिफिकेशन काहीतरी करावं. का तर उद्या टाकलं तर सगळंच अवघड होणार. उद्या मग असणार ट्रेनमध्ये, उद्या तिकडं मला पुढं जायचं अवघड होणार आणि मागे यायचं अवघड होणार, असं आहे. तर बघूया आज काय होते. मला तर वाटते थोडं आज येईल नोटिफिकेशन आणि हे ढकलतील पुढं. पण बऱ्याच जणांनी म्हणजे मीच म्हणजे बऱ्याच आमदार खासदारांनी बऱ्याच ट्विट केले किंवा विनंती केली आहे. पण आता मुख्यमंत्री काय करतात बघूया, ठीक आहे. आणि ह्या काय माझ्या भावना आहेत आणि मला काय वाटते मी ते सांगितले. पण पुढे तर जायला पाहिजे थोडा, का तर नुकसान वगैरे बरंच झालं आहे. आणि मला माहीत आहे की ज्यावेळी आपल्या घरात पाणी येते त्यावेळी आपल्या मेंटली कंडिशन काय असत्या. आणि हे तर झालंच थोडा, म्हणजे ॲज अ फ्युचर ऑफिसर म्हणून आपण सगळ्या कंडिशनसाठी रेडी राहिलं पाहिजे. पण आता आहे कारण तर थोडं दिवस जाऊ दे ना पुढं, आता काय एवढा विषय आहे. त्यामुळं आणि इतर वेळी तुम्ही ढकलता येत की, असं नाही की पहिल्यांदाच ढकला लागला आहे. मागल्या वेळी काही मागल्या वेळी किंवा त्याच्या मागल्या वेळी काय काय क्षुल्लक कारणं होती तरी तुम्ही ढकललं आहे. म्हणजे तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी तुम्ही ढकलताय. पण ज्यावेळी विद्यार्थ्यांची कंडिशन असते किंवा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो त्यावेळी तुम्ही त्यांचा विचार करत नाही. बघूया आता काय काय होते, मी सांगेल आल्यावर.